माननीय 2 मिनिट घ्या. माननीय अध्यक्षांच्या माध्यमातून अध्यक्षांच्या प्रस्तावावरती महिलांच्या धोरणावरती या ठिकाणी आम्ही बोलण्यासाठी उभा राहिलो. आपण संधी दिली त्याबद्दल आपलं पहिल्यांदा धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, माझ्या श्रीरामपूर मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो धस साहेबांनी मांडला तो माझ्या मतदारसंघामध्ये 2 तालुक्यात श्रीरामपूर आणि राहुरी याच्यामध्ये 11 22 गावं अशी आहेत की ज्याचा सेक्स रेशो महिलांचा आणि मुलांचा रेशो हा 800च्या खाली आहे. एका गावामध्ये तर एवढी गंभीर अवस्था आहे की 1000 मुलं आणि 267 मुली इतकी गंभीर अवस्था आहे. आणि मी या बाबतीत पत्र माननीय महिला बालकल्याण मंत्री यांना पण दिलंय आणि राज्यमंत्र्यांनाही दिलंय. आणि हा आमचा श्रीरामपूर हा सगळ्यात सधन भाग आहे आणि या सधन भागामध्ये जर ही अवस्था असेल तर बाकीच्या ठिकाणी काय अवस्था असेल याचा विचार केला पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि याच्यावरती स्पेशल ड्राईव्ह घ्यावा अशी आपल्या माध्यमातून मी मंत्री महोदयांना विनंती करतो. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, महिलांच्या सुरक्षतेचा एक प्रश्न फार महत्त्वाचा आहे माझ्या श्रीरामपूर. अध्यक्ष महोदय, मी महत्त्वाचा विषय मांडतोय, आपण थोडंसं ऐकून घ्यावं आणि या संदर्भात उचित कारवाई करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. आमच्याकडे हिंद सेवा मंडळ म्हणून एक संस्था आहे. या हिंद सेवा मंडळामध्ये लहान 4 मुलींवरती अत्याचार झालेला आहे आणि याच्या बाबतीतली मी तारांकित प्रश्न आणि लेखी आपल्याकडे दिलं होतं परंतु तो प्रश्न लागलेला नाहीये. एक महत्त्वाचा विषय असूनही जर असे प्रश्न जर लागले जात नसतील तर महिला सुरक्षिततेविषयी सरकार किती गंभीर आहे याचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे या हिंद सेवा मंडळामध्ये ज्या 4 मुलींवरती अत्याचार झालेला आहे त्या संदर्भात आपण आदेश द्यावा आणि त्याची पूर्ण चौकशी होऊन हे मंडळही बरखास्त झाले पाहिजेत आणि त्या शिक्षकांना फाशी शिक्षा झाली पाहिजे ही आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.